नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. महाब्रँड्समध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षण पूर्ण झालं की नोकरी मिळवायची आणि सुखी समाधानी आयुष्य जगायचं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि अनेक जण त्यासाठीच शिक्षण घेत असतात. पण आज मी तुम्हाला ज्या माणसाबद्दल सांगणार आहे त्याची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. या माणसानं स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठीचा अनुभव मिळवावा म्हणून नोकरी मागितली आणि त्याचा आत्मविश्वास पाहून ती दिलीसुद्धा गेली. याच माणसाचा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या संग्राम पाटलांचा 900 रुपयांची नोकरी करण्यापासून ते 118 कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या मालकापर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा प्रवास आहे. चला तर मग जाणून घेऊया हा थक्क करणारा प्रवास. इंजिनिअरिंगला असताना म्हणजे ॲक्च्युली मी माझ्या प्रवासामध्ये मेडिकलला ॲडमिशन घ्यायच्या दृष्टीने माझा अतोनात प्रयत्न होता. पण दुर्दैवानं मेडिकलचं ॲडमिशन 1 मार्कानं चुकल्यानंतर मग इंजिनिअरिंगशिवाय त्या काळी 83-84ला पर्याय नव्हता. त्यामुळे मग इंजिनिअरिंग घ्यावं लागलं मला. त्यावेळी मला कुठल्याही गोष्टीचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेण्याची आवड जास्त आहे. त्यानिमित्तानं मग मी ठरवलं की आपण सँडविच कोर्सेस घेऊया, ज्याच्यामध्ये 1 इयर इंडस्ट्रियल ट्रेनिंग असतं आणि 1 इयर कॉलेज, असं करून तो 4 इयर्सचा कोर्स पूर्ण होतो. मी ते इंडस्ट्रियल ट्रेनिंग मग मी किर्लोस्कर कमिन्स, त्या काळी आता जी कमिन्स इंडिया लिमिटेड आहे पुण्याला, तिथे मी ते ट्रेनी म्हणून 1 वर्ष ॲक्च्युली काम केलेलं आहे. आणि त्या काळामध्ये ज्यावेळी आमच्याकडे माझे मामा एकदा आले होते आणि त्यांनी मला विचारलं की तू आता हे सगळं झाल्यानंतर तुझी काय करायची इच्छा आहे. तर मी त्याचवेळी त्यांना एक निर्धार व्यक्त केला होता की मला नोकरी करण्याची इच्छा नाही आहे, पण मी नोकरी एक्सपिरियन्ससाठी करीन, पण स्वतःचं काहीतरी करावं ही हा माझा त्यामागचा उद्देश आहे. तर त्यांचं एक स्वप्न होतं की आता माझ्या पुढच्या पिढीनं निदान स्वकष्टाच्या आणि स्वतःच्या कौशल्यानं स्वतः मोठं होण्याचा प्रयत्न करावा. हा विचार माझ्या डोक्यात चांगल्या तऱ्हेनं त्यावेळी रुजला गेला आणि मग मी ठरवलं की बी मेकॅनिकल झाल्यानंतर अजून काही वर्ष एक्सपिरियन्स घ्यायचा आणि मग आपल्याला आपल्या एंटरप्रेन्योरशिप करिअरची सुरुवात करायची. माझ्या मनातनं कधीही तशी इच्छा आली नाही की आपण अमेरिकेला जाऊन MS करावं, कारण प्रॅक्टिकल ग्राउंडवर काम करणं हाच माझा मुख्य उद्देश होता आणि मला त्याची आवड होती. त्यामुळे जे माझं पॅशन होतं ते मी परस्यू करायचा प्रयत्न केला आणि 1990ला आज आपण जिथे उभे आहोत हे माझं पहिलं युनिट. त्या युनिटला मी स्थापना केली 1990 29 मार्चला. त्याच्या आधीचा माझा वर्क एक्सपिरियन्स म्हटला तर 3 ते 4 वर्षाचाच होता. आता 3 ते 4 वर्षाच्या वर्क एक्सपिरियन्समधनं चालू करणं म्हणजे तसं फार एक ॲडव्हेंचरच आहे म्हणायला काय हरकत नाही. तर ते ॲडव्हेंचर करण्याचा मी ज्यावेळी मानस व्यक्त केला त्यावेळी मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या आईवडिलांनी आणि विशेषतः माझ्या बायकोनं, म्हणजे मी लग्न झालेल्यानंतर 1 वर्षामध्ये हे व्हेंचर हाती घेतलं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एखादं व्हेंचर हाती घेत असताना कशा प्रकारच्या आपल्याला चॅलेंजेसना जावं लागेल हे कुणालाच माहीत नसतं. ॲक्च्युली आमचं अरेंज मॅरेज आहे. मग आम्ही दोघांना एकत्र एका रूममध्ये बसवलं होतं. सरांना मीच विचारलं की बाबा तुम्ही कसला बिझनेस करणार आहात. कल्पना होती की बिझनेस करणार आहे, पण कसला बिझनेस. ते म्हटले मी स्टार्टअप म्हणून मी स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे बिझनेस करणार आहे. तर मग मी त्यांना म्हटलं स्मॉल स्केल असं म्हटलं, कारण माझी जॉईंट फॅमिली असल्यामुळे मला बिझनेस स्मॉल काही बघून माहिती नसल्यामुळे स्मॉल स्केल म्हटल्यावर मला एकदम थोडंसं फील झालं की बाबा इट्स स्मॉल स्केल असं हे. मग तेवढंच सरांनी ते डोक्यात ठेवलं असावं असं मला आत्ता ह्या क्षणाला वाटतं. प्रत्येकाचा सल्ला घेणं, प्रत्येकाकडनं आपल्या शंका दूर करून घेणं आणि त्यातनं मग मार्ग काढत जाणं, या ॲटिट्यूडमुळे मला अडचणी जरी आल्या, मग विशेषतः बँकांशी डील करताना देखील सुरुवातीला अडचणी आल्या, कारण बँकांचा देखील विश्वास बसणं आणि त्यांनी आपल्याला फायनान्स देणं. पण त्यांना एक निश्चित असं माहिती होतं की हा मुलगा जे म्हणेल ते करण्याची जिद्द त्याच्यामध्ये आहे आणि बँकेनं पण तो पाठिंबा दिला. त्यामुळे अडचणी म्हणता येणार नाही, तर माझ्या या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे लोकांनी मला वेळोवेळी सपोर्ट करत गेले.
संग्राम पाटलांनी 1990मध्ये मार्व्हलस इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून कास्टिंग तयार करण्याचं काम सुरू झालं. त्याला जागतिक बाजारात मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन फाउंड्री इंडस्ट्रीतही पाऊल टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि 2010मध्ये मार्व्हलस विमरकट्टी फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेडची सुरुवात झाली. 1991मध्ये इंडियानं ग्लोबलायझेशन एक्सेप्ट केलं आणि मग वर्ल्ड हे एक मार्केट झालं सगळ्या पद्धतीच्या प्रोडक्ट्स करता. आणि मग प्रगतशील म्हणजे इंडस्ट्रियलाइज नेशन्स, इटलीसारखा इंडस्ट्रियलाइज नेशन हळूहळू इंडियाकडे एक मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पाहायला सुरुवात केली. हा काळ होता 94-95चा. तिथले कस्टमर्स इकडे इंडियात येऊन वेंडर्ससाठी सप्लायर्ससाठी स्काउट करत होते. त्यावेळी इंडियन मार्केट पण एकदम हायर साईडला होतं. त्यामुळे इंडियन मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेसच्या लोकांचा एक्सपोर्टकडं फारसा कल नव्हता. पण तोच काळ होता की ज्यावेळी मी एक्सपोर्टकडं कॉन्सन्ट्रेट केलं. माझ्या मुलाला बेसिकली तो मिलिटरीमध्ये जायचं होतं सर, पण आम्हाला बिझनेस पण एक्सपांड करायचा होता. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आम्ही बॅकवर्ड इंटिग्रेशनमध्ये जेव्हा गौरव माझा इंजिनिअरिंगला गेला तेव्हा आम्ही फाउंड्रीची स्थापना केली सर. जेव्हा आम्ही असं घरी डिस्कशन, मुलांमध्ये आमचं खूप फ्री वातावरण आहे सर, त्यामुळे मुलांमध्ये घरी डिस्कशन करत असताना जेव्हा त्याचे डॅडी म्हटले त्याला की बाबा मी असं फाउंड्री करायचं म्हणतोय, तुझं जर विचार इंजिनिअरिंगला यायचा नसेल तर मग मी तिथेच थांबतो म्हणून. त्यानं विचार करून लगेच सांगितलं की नाही डॅडी तुम्ही एक्सपांड करा बिझनेस, मी बिझनेसमध्येच येतो. म्हणून आम्ही बॅकवर्ड इंटिग्रेशनमध्ये गेलो. 2008ला कंपनीचं फॉर्मेशनचे पेपर्स तयार केले आणि 2010ला फाउंड्री आमची चालू झाली. तो जो विचार होता त्या दिवशी ती रात्र माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. कारण मी कायम लहानपणापासून मिलिटरीत जायचं किंवा डिसिप्लिनरी गोष्टीत आपण डिसिप्लिन्ड पद्धतीनं आयुष्य जगलं पाहिजे असं मला वाटत होतं. आणि त्या रात्री मग मी निश्चय केला की मी आता हा माझं जे स्वप्न होतं, जे विचार होते ते बाजूला ठेवून असाही विचार केला की मिलिटरीमध्ये ज्यावेळी आपण जातो त्यावेळी देशाची सेवा करतो. देशसेवा करण्याचे अनेक माध्यम आहेत, तर त्यातलाच एक माध्यम म्हणजे आज स्वतः उद्योगधंद्या उभा करणं आणि उद्योगधंद्यामध्ये लोकांना रोजगार देऊन, लोकांना एम्प्लॉयमेंट देऊन त्यांच्याविषयी म्हणजे त्या दृष्टीनं देशाची प्रगती करणे. तर तो विचार मी मनी घेऊन इंजिनिअरिंग करायचं ठरवलं. इंजिनिअरिंग झाल्यावर मी आमच्याच फॅक्टरीमध्ये ॲज अ एम्प्लॉई म्हणून जॉईन झालो. त्यावेळी पण माझ्या वडिलांचा एक क्लिअर इन्स्ट्रक्शन होते म्हणा किंवा एक क्लिअर हट्ट होता की मी ज्यावेळी कंपनीत येईन त्यावेळी मी ॲज अ एम्प्लॉई म्हणूनच काम करेन. कुठल्याही प्रकारचे मला मॅनेजर किंवा मॅनेजमेंट हे जे अधिकार डे वनला मिळणार नाहीत. त्यावेळी मी विविध डिपार्टमेंटमध्ये म्हणजे राईट फ्रॉम मटेरियल इनवर्ड स्टोअर्स टू डिस्पॅच सेक्शन ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी स्वतः इन्वॉल्ड होतो. स्वतः काही मॅनेजरल गोष्टी पण स्वतः मी केलेत आणि आज मग मी ह्या लेवलला आलो. हे करण्यामागचं कारण एवढंच की ज्या ज्या अडचणी येतात त्या जर आपण आज समजू शकलो तरच मी जेव्हा वरच्या पातळीवर आहे तर मला त्यावेळी समजणार आहे की खाली ऑपरेशन चालू असताना काही अडचणी येतात. आता आपण इकडे आहोत ते मार्व्हलस विमरकट्टी फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेड या माझ्या फाउंड्री डिव्हिजनमध्ये आहोत. फाउंड्री डिव्हिजन का स्टार्ट झाली हा एक देखील एक मनोरंजक केस आहे. ती तुम्हाला माहिती आहे की मार्व्हलस इंजिनियर्स, मार्व्हलस मशिनिस्ट हे जॉबिंगचंच काम करतात, मशिनिंग करत होते, मशीन शॉप्स होती आणि आम्ही कास्टिंग बाहेरनं विकत घेत होतो आणि त्या प्रोसेस करून त्यांना कस्टमरला देत होतो. पण 2005-06च्या वेळी ज्यावेळी रॉ मटेरियल कॉस्ट व्हेरी होत गेल्या आणि आम्हाला आमच्या कास्टिंग सप्लायर्सकडनं बऱ्याच वेळा कास्टिंग मिळायला त्रास व्हायचा आणि त्याच्यामुळे आम्ही कस्टमरचं जी काही रिक्वायरमेंट असायच्या त्या वेळेवर करू शकत नसतो. त्यामुळे एक स्टॅबिलिटी यावी बिझनेसला या दृष्टीने मी विचार केला की आपण बॅकवर्ड इंटिग्रेशन करूया आणि फाउंड्री डिव्हिजन स्टार्ट करूया. पण फाउंड्री हा काही माझा प्रांत नव्हता, मला फाउंड्री एक्सपिरियन्स काही नव्हता. पण आय एम लकी की मी चांगली लोक मला ॲसोशिएट करून घेतली आणि त्यांच्या मदतीनं आणि पुन्हा माझ्या इटालियन पार्टनरला देखील मी कन्व्हिन्स केलं
की फाउंड्री डिव्हिजन काढणं किती महत्त्वाचं आहे आपल्याला बिझनेस सस्टेनेबिलिटीसाठी, त्यानंही ते मान्य केलं. आणि या परत जेवीत 2010 साली मार्वलस विमरकटी फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेड ही एस्टॅब्लिश झाली. आज तिथे आम्ही साधारण 360-365 टन गुड कास्टिंग दर महिन्याला प्रोड्यूस करतो आणि 339 टन पर ॲनम कास्टिंग्स करतो. बिझनेस वाढत चालला आहे, त्यामुळे रिक्वायरमेंट्स वाढत चालले आहेत. त्यामुळे आम्ही ठरवलं की आता आपण एक्सपान्शन करून आपली कॅपॅसिटी डबल करू. आणि हे जे काम चाललेलं आहे हे काम त्या एक्सपान्शनचंच काम चालू आहे. आणि बाय जानेवारी एंड आमची कॅपॅसिटी 700 ते 750 टन पर मंथ होईल. त्यासलाही बरीच ताकद येईल आणि स्टॅबिलिटी पण येईल. आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर महाब्रँड्समध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. पत्नी उत्कर्षा, मुलगा गौरव यांचंही उद्योगाच्या वाढत्या व्यापात मोठं योगदान आहे. उत्कर्षा पाटील मार्व्हलस परिवारातल्या 500हून अधिक कामगारांना घरातलाच एक सदस्य मानून HRची जबाबदारी सांभाळतात. कामगारांच्या सुखदुःखात सहभागी होण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे मार्व्हलस परिवारातला प्रत्येक जण एकमेकांशी भक्कमपणे जोडला गेलाय आणि त्यामुळेच कौशल्य विकासाच्या प्रत्येक प्रयत्नांना कामगारांकडून सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. आणि या 400 स्टाफचं जे काही वेलफेअर आहे ते आमचं HR अँड ॲडमिन डिपार्टमेंट आहे की ज्या माझ्या मिसेस उत्कर्षा पाटील हेड करत असतात. आणि ते त्या माध्यमातून एक आपले कुटुंब म्हणून या 400 लोकांच्या दृष्टीने पाहत असतात. जेव्हा बिझनेस आपल्याला आपला बिझनेस वाढवायला पाहिजे जेव्हा वाटलं सरांना, तेव्हा मग घरचं कुणीतरी बिझनेस बघायला पाहिजे असं त्यांनी एक वाक्य माझ्यासमोर व्यक्त केलं. मग मी म्हटलं ठीक आहे, मी माझी घरची जबाबदारी पण सांभाळते आणि मग मी माझा थोडा वेळ जो दुपारचा वेळ मुलं शाळेत गेल्यानंतर जो मिळेल तो मी मग कंपनीत येऊन मी बाकीच्या गोष्टी बघायला लागले. मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, पण माझा म्हणजे मशीन शॉप किंवा फाउंड्रीसाठी ह्या डिग्रीचा फारसा उपयोग होणार नव्हता ह्याची मला जाणीव होती. म्हणून मग मी विचार केला की बाबा मी HR डिपार्टमेंट सांभाळेल आणि जनरल ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळेल. मग अशा पद्धतीने मी माझं HR डिपार्टमेंट सांभाळायला लागले. सुरुवातीला 20 कामगार होते. आज माझ्याकडे 500हून अधिक कामगार आहेत, तिन्ही कंपनीजचे मिळून. हे 20 कामगारांशी जेव्हा निगडीत त्यांच्या ॲक्च्युली कामगारांना म्हटलं तर खूप काही लागत नाही. त्यांना मालकानं एक आपुलकीपणाचं बोलणं पाहिजे असते असं मला वाटते. त्याच्यामुळे मी जेव्हा लोकांशी बोलायला लागले, जेवायच्या वेळेला त्यांच्या जेवायची जी जागा आहे तिथे एक राऊंड मारून आलं तर मग लोक आपल्या घरच्या गोष्टी पण थोड्या शेअर करतात. मग आपल्याला ॲज अ मालक म्हणून थोडी आयडिया येते की त्यांच्या काय काय अपेक्षा आहेत. सरांनी पूरग्रस्त 2019 साली आमच्या घरी पूर आलेला होता. त्यावेळी भरपूर नुकसान झाले आणि त्यावेळी आमच्या कंपनीने मला सर्व तऱ्हेने विचारून आणि संग्राम पाटील साहेबांनी मला पर्सनली येऊन विचारून माहिती घेतली सर्वप्रथम. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की काय आहे ते मदत मी स्वतःहून तुला मदत करतो. त्यावेळी पण मदत मला पूर्तता केलीत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कौशल्य वाढवत असताना फक्त कामाचंच कौशल्य नाही तर लिडरशिप स्किल्स देखील वाढवायच्या दृष्टीने आमच्या ग्रुपचा प्रयत्न असतो. आणि त्याच अंतर्गत आम्ही एक मार्वलस महासंग्राम म्हणून एक क्रिकेटची स्पर्धा घेतो. आमचे जे 6 युनिट्स आहेत त्या 6 युनिट्सच्या 6 टीम्स असतात आणि ह्या 6 टीम्स 2 दिवसामध्ये विदिन देमसेल्व्स खेळून मग आम्ही विजेता उपविजेता हा ठरवतो. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही स्पर्धा ऑर्गनाईज करण्यामध्ये त्या स्टाफचा आणि कामगारांचा सहभाग असतो आणि संपूर्णरित्या कंट्रोल्ड अँड मॅनेज्ड बाय स्टाफ असतं. आपण ज्या स्किल्समध्ये आहोत त्या स्किल्सचं अपग्रेडेशन आपण कसं करू शकतो प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी, या दृष्टीने आम्ही आमच्या कामगारांना आणि कोल्हापुरातल्या देखील इतर कामगारांच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो.
आमच्या कामगारांचं म्हटलं तर आम्ही स्किल गॅप ॲनालिसिस करतो आणि प्रत्येक आमचा जो ऑपरेटर असेल त्याच्यामध्ये कुठल्या स्किल्सची कमतरता आहे त्याच्यानुसार आम्ही आमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स जे आमच्या वेगळे ट्रेनिंग सेक्शन आहे त्या ट्रेनिंग सेक्शनमध्ये आम्ही त्यांना वेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स देतो. आणि इतर या भागातल्या कामगारांच्या दृष्टीने मी ITI कोल्हापूरचा इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी चेअरमन आहे आणि तिथे आम्ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्स वगैरे स्थापन केलेला आहे. एम्प्लॉयबिलिटी तरुण पिढीची वाढवणं हा आमचा एक मुख्य उद्देश आहे. बिसाइड्स स्वतःचं काहीतरी करणं याच्या व्यतिरिक्त देखील एम्प्लॉयबिलिटीवर जादा भर देणं आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल्स वाढवायच्या दृष्टीने प्रयत्न करणं हा याच्याकडं आम्ही कटाक्षानं प्रयत्न करत असतो. कामगार स्टाफ मग तो ग्रॅज्युएट स्टाफ आहे, डिप्लोमा स्टाफ आहे, अकाउंटन्सीचे कॉमर्स स्टाफ आहे, असे सगळे मिळून साधारण 301 लोक आज डायरेक्ट एम्प्लॉयमेंटमध्ये आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अनदर 75 to 100. सो टोटली 300 ते 400 मध्ये ही टोटल कॉन्ट्रॅक्ट आणि आमची परपेच्युअल स्टाफ असं आहे. आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्या समाजाला आपणही काहीतरी दिलं पाहिजे ही आईची शिकवण लक्षात ठेवून संग्राम पाटलांनी समाजकार्यातही आपला ठसा उमटवलाय. आयुष्याच्या माझ्या या एंटरप्रेन्युअरशिपच्या करिअरमध्ये लाईफमध्ये आतापर्यंतचा जो प्रवास झाला या प्रवासामध्ये मी बऱ्याच व्यक्तींकडनं बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकायचा प्रयत्न केला आहे आणि त्यातली एक महत्त्वाची व्यक्ती की जिनं मला घडवलं ती म्हणजे माझी जन्मदाती आई. आई मला नेहमी म्हणायची की ज्या समाजानं आपल्याला घडवलेलं असतं त्या समाजाच्या प्रती आपण आपलं ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हे सदैव माझ्या डोक्यात असायचं आणि म्हणूनच मी विविध सामाजिक संस्थांवर एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. त्यामुळे खारीचा वाटा म्हणून आपला या समाजकार्यामध्ये मला असं वाटतं की हे कार्य मी करत आलेलो आहे आणि ह्याच्या आधीही केलेलं आहे. इथनं पुढं देखील कदाचित प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कारण आता मुलगा आला आहे ते बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जात आहेत तर मग आपल्याला वेळ आहे तर आपण त्या पैशाचा विनियोग देखील चांगल्या गोष्टीसाठी करावा हा माझा आणि माझ्या मिसेस उत्कर्षाचा देखील मानस असल्यामुळे आम्ही ते निश्चितपणे इथनं पुढं देखील अखंडपणे चालू ठेवू. नजीकच्या काळात मार्व्हलस इंजिनियर्स, मार्व्हलस मशिनिस्ट आणि मार्व्हलस विमरकट्टी फाउंड्री या तिन्ही कंपन्यांचे युनिट्स एकाच छताखाली आणण्याची योजना आहे. आता जे नवीन कंपनी आम्ही सगळ्या युनिट्स अंडर वन रूफ करायचा जो आमचा एक प्रयत्न आहे. सरांचं एक स्वप्न आहे की बाबा मी जेव्हा 60 वर्षाचा होईल तेव्हा मला माझ्या सगळ्या मार्व्हलस इंजिनियर्सचे युनिट्स आहेत ते अंडर वन रूफ पाहिजेत. मार्व्हलस मशिनिस्टचे युनिट्स आहेत ते अंडर वन रूफ पाहिजेत. ऑलरेडी आम्ही ते प्लॅनिंग करत आहोत. माझी सुनबाई कन्या गौरव पाटील तिचं ॲक्च्युली माझं काही HR रिलेटेड डिग्री नाही आहे. तिने तिचं ग्रॅज्युएशनच MBA इन HR केलेलं आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की ती पुढे कंपनीमध्ये HR रिलेटेड सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळू शकेल. आता ज्या प्रवासात मी एक गोष्ट शिकलो की वडिलांनी जेव्हा हे चालू केले त्यावेळी त्यांना किती ग्रोथ होईल आपली याचा अंदाज तसा नव्हता. त्यामुळं जसं मिळेल तसं आम्ही काही प्लान्स आमचे वेगवेगळ्या लोकेशनला एस्टॅब्लिश केले. पण आज जेव्हा आम्हाला फ्युचर पुढच्या 5-10 वर्षाचं क्लिअर आहे मला देखील तर आम्ही आता एक मोठा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. तर हे सगळे प्लांट जे आमचे असॉर्टेड आहेत ते अंडर वन रूफ आम्ही एका नवीन ठिकाणी करत आहोत. तर कन्सॉलिडेशन प्लस एक्सपान्शन हा असा आमचा प्रोजेक्ट आहे. त्या नवीन ठिकाणी ज्यावेळी आम्ही चाललो आहे त्यावेळी आजची जी काय टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनची जी गरज आहे आमच्या बिझनेसमध्ये जसं की इंडस्ट्री 4.0 असेल, IoT आहे, गो ग्रीन या संकल्पनेतनं आम्ही आमची फॅक्टरी उभा करत आहोत जेणेकरून कुठल्याही प्रकारची इंडस्ट्रियल वेस्ट ही आज एन्व्हायरमेंटला हानिकारक न होता आपल्या प्लांटमध्ये कशी ट्रीट होऊन ती CETPमध्ये जाईल या सगळ्याचा विचार करून आम्ही आमचा नवीन एक्सपान्शन प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे. आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या बॅकग्राऊंडच्या माणसाला अगदी 1000 स्क्वेअर मीटरच्या प्लॉटवरून 20 लाखाची इन्व्हेस्टमेंट असताना आज आपण पाहतोय की हा 4.5 एकराचा प्लॉट घेतोय. 1 लाख स्क्वेअर फूट बांधकाम, 10-15 हजार स्क्वेअर फूट ऑफिस एरिया
आणि नवीन इन्व्हेस्टमेंट 20 कोटी आणि ही आधीची इन्व्हेस्टमेंट परत नवीन इन्व्हेस्टमेंट मिळून जवळजवळ 50 ते 60 कोटीचा जर व्यवहार 31 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या सामान्य माणसाला जमत असेल तर मला असं वाटतं आहे की कुठल्याही सामान्य माणसाला त्या सामान्य माणसानं जर ध्येय ठेवलं, त्या ध्येयपूर्तीकरता सातत्य ठेवलं आणि यश मिळवण्याकरता एक जी भूक लागते, एक हंगर ज्याला आपण म्हणतो, ती जर हंगर तुमच्यामध्ये असेल आणि याला जर कपल तुम्ही तुमच्या लाईफला डिसिप्लिननं केलं तर मला वाटतं आहे पॅशन, हंगर अँड डिसिप्लिन हे PhD ज्याला मी नेहमी संबोधत होतो, हे जर प्रत्येकाच्या अंगी नवीन या पर्वामध्ये येऊ इच्छिणाऱ्या एंटरप्रेनर्स करता माझा हाच संदेश राहील की तुम्ही पॅशनेट व्हा, डू वॉट यू लाईक अँड डू इट पॅशनेटली, हॅव अन हंगर फॉर सक्सेस अँड कपल इट विथ डिसिप्लिन. आय थिंक लाईफ विल बी yours अँड यू विल अचीव द सक्सेस. हा जो काही एक मार्वलस प्रवास माझा झाला आहे तसाच तुमचा देखील प्रवास मार्वलस होईल अशा शुभेच्छा देऊ इच्छितो. अजून एक मी तरुण पिढीला सांगू इच्छितो की सक्सेस हा सहजासहजी मिळत नसतो आणि तो एकदमही मिळत नसतो. कायम आयुष्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की आपला जो एखादा तुम्हाला सायन्समध्ये देखील आपण बघतो की एखादं प्रोजेक्टाईल जर असं वर उंच गेलं तर ते जवळच पडतं, पण जे प्रोजेक्टाईल हळूहळू पल्ला गाठत असतं ते लाँग टर्म जातं. त्यामुळे सक्सेस हा क्विक सक्सेसच्या मागं लागू नका, कष्ट करा, थेंबे थेंबे तळे साचे, तसं थेंबे थेंबे यश मिळत जाऊ दे आणि ते यश सदैव कंटिन्युअस राहील, सस्टेनेबल राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. संग्राम पाटलांचा आजवरचा प्रवास त्यांच्या कंपन्यांच्या नावाप्रमाणेच मार्व्हलस म्हणजे अद्भुत आहे. असा मार्व्हलस पल्ला गाठण्यासाठी संयम, सातत्य या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या गोष्टींवर फोकस ठेवून वाटचाल सुरू ठेवली तर यशाचं शिखर गाठता येतं हे संग्राम पाटलांनी दाखवून दिले. त्यांचा आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पुढे निघालेल्या त्यांच्या पुढल्या पिढीचा प्रवासही असाच मार्व्हलस ठरो या सदिच्छांसह आज इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या भागात एका नवीन ब्रँडसह. तोपर्यंत नमस्कार.